नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत टिकली कशी निवडावी ह्यावरती काही सुंदर अशा टिप्स शेअर केलेल्या आहेत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। टिकलीवरती आपला कंप्लीट लुक, आपली पर्सनॅलिटी, आपलं वय कमी दिसणं जास्त दिसणं ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, खूप सुंदर अशा टिप्स आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही टिकली सिलेक्ट करता तेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यानुसार, तुमच्या कपाळानुसार टिकली सिलेक्ट करा। जर तुमचं कपाळ अशा प्रकारे 4 बोटांपेक्षा मोठं असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी सर्व आकाराच्या त्यासोबत सर्व शेपच्या टिकल्या उठून दिसतात। पण कपाळ जर अशा प्रकारे लहान असेल तर तुम्हाला अशा छोट्याशा टिकल्या नाजूक व सुंदर दिसतात, त्यामुळे तुमचं वय सुद्धा कमी दिसतं। टिप नंबर 2, टिकलीच्या साईजवरून तुमचं वय कमी किंवा जास्त ह्या गोष्टी सुद्धा डिपेंड असतात। तर त्यासाठी टिकली निवडताना नेहमी तुम्हाला सूट होईल अशी टिकली निवडा। जर तुम्हाला यंग असं दिसायचं असेल तर नेहमी लहान साईजची टिकली लावा। थोडंसं मॅच्युअर असं दिसायचं असेल तर जर अशी मोठी अशा आकाराची टिकली तुम्ही लावू शकता। आणि तुम्हाला खूपच जास्त मॅच्युअर, थोडंसं ओल्ड असं जर लुक हवा असेल तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या खूपच मोठ्या ज्या टिकल्या मिळतात त्या तुम्ही लावू शकता। टिप नंबर 3, टिकली नेमकी लावायची कुठे? दोन्ही भुवयांच्या मध्ये जर तुमच्या खूपच कमी स्पेस असेल, अशा प्रकारे जुळवून अशा भुवया असतील तर टिकली मध्ये न लावता थोड्याशा वरच्या बाजूला लावावी। त्याचसोबत जर तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये व्यवस्थित असं अंतर असेल तर तुम्ही टिकली मधोमध लावली तरी सुद्धा ती सुंदर दिसते। टिप नंबर 4, टिकली निवडताना नेहमी तुमच्या मेकअप लुकला, त्याचसोबत तुमच्या कपड्यांना सूट होईल अशा प्रकारे टिकली निवडा, ज्यामुळे तुमचा लुक सुंदर व अट्रॅक्टिव्ह दिसतो। जसं की तुम्ही काष्टा साडी नेसत असाल, महाराष्ट्रीयन असा लुक करत असाल तर त्यावरती तुम्हाला अशा प्रकारची चंद्रकोरोज उठून दिसते, ती सुद्धा मोठ्या साईजची। त्यामुळे टिकली निवडताना योग्य साईजची व योग्य आकाराची निवडा। टिप नंबर 5, तुम्हाला जर कलरफुल टिकल्या लावायच्याच असतील तर नेहमी त्या कलरमधील डार्क शेड असेल ती टिकली लावा, त्यामुळे तुमचा लुक सुंदर व उठून दिसतो। टिप नंबर 6, डायमंडच्या टिकल्या किंवा स्टोन वर्क अशा प्रकारच्या टिकल्या लावणं टाळा, कारण ह्या टिकल्या कार्यक्रमांमध्ये उठून दिसत नाहीत, त्याचसोबत फोटोमध्ये सुद्धा ह्या टिकल्या दिसत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारच्या टिकल्या लावणं टाळा। टिप नंबर 8, अशा प्रकारची मोठे मांग टिका लावल्यानंतर टिकली लावावी की न लावावी हा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडतो। तर तुमचं कपाळ जर अशा प्रकारे लहान असेल तर टिकली लावणं टाळा, पण जर तुमचं कपाळ ह्यापेक्षा मोठ्या साईजचं असेल तर त्या मेकअप लुकला सूट होईल अशा प्रकारची टिकली तुम्ही लावू शकता, त्यामुळे तुमचा लुक सुंदर व अट्रॅक्टिव्ह दिसतो। टिप नंबर 9, अशा प्रकारच्या ज्या मोठ्या डिझाईनच्या टिकल्या असतात त्या बऱ्याचदा सिरियल्समध्ये निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करणाऱ्या स्त्रियांना लावल्या जातात। जर तुमची पर्सनॅलिटी थोडीशी स्ट्रॉंग, कडक अशी असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या टिकल्या लावल्या तर तुम्हाला त्या सुंदर व उठून दिसतात। टिप नंबर 10, तुम्हाला जर कलरमधील टिकली लावायची असेल तर नेहमी कॉन्ट्रास्ट कलरची टिकली लावा, त्यामुळे तुमचा लुक सुंदर व अट्रॅक्टिव्ह दिसतो। आय होप की तुम्हाला ह्या व्हिडिओवरून टिकली कशा प्रकारे निवडावी ज्यामुळे तुमचा लुक सुंदर दिसेल हे समजलंच असेल। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।